कटोरीची आपण स्टिचिंग बघणार आहोत. पुढची साईड ब्लाऊजची तयार पेपर पॅटर्नपासून कट केलेला ब्लाऊज आहे. कटोरी जोडून घ्यायची. 34 साईज माप आहे. टक्स मारून घ्यायचा. टक्स आधीच कट करून घेतलेला आहे. 1.5 इंच आणि 2.5 इंच उंची असा. आता क्रॉस पट्टी बसून घ्यायची. डबल शिलाई मारून घ्यायची लगेच. गुंडीचा ब्लाऊज आपण शिकणार आहोत, त्यामुळे ही गुंडीची पट्टी आतून बसवायची. जास्त झालेली कट करायची आणि दाबटीप मारून घ्यायची. आता वरतून एक अर्धा इंच जास्त राहील अशी एवढी पट्टी दुमडून फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची. ही बघा कशी परफेक्ट झाली. दुसरी बाजू आपण तशीच बनवून घेऊ. आता उलटी कटोरी धरायची आणि खालच्या साईडून टिप मारत यायचं डाव्या बाजूला. डबल शिलाई मारायची. कटोरीचा टक्स क्रॉस पट्टी बसून घ्यायची आणि डबल शिलाई मारायची. आता गुंडी असल्यामुळं काजीची पट्टी बसवायची ह्याला. आता ह्याची पट्टी वरतून बसवायची. दाबटीप द्यायची आणि आता ही पट्टी पूर्ण आत फोल्ड करायची. पूर्णच काजीची गुंडीची पट्टी आपण अर्धा इंच सोडतो, काजीची पूर्ण फोल्ड करतो. आता ही गळ्याची रुंदी पुढची बघायची. कमी जास्त झाला असेल तर गळा कोरून घ्यायचा आणि नंतर गोट करायचा. आधी काजी बनवून घ्यायची. गोट करायच्या आधी 5 काज्या करायच्या. 0 नंबर शिलाई करायची आणि काजी शंकरपाळी आकाराची काजी करून घ्यायची. पाच इंच उंची आहे. 1-1 इंचावर 1-1 काजी बनवून घ्यायची. ह्या झाल्या आपल्या 5 काज्या तयार. आता कट करताना चिमटीत पकडायचं आणि कात्रीनं एकदम छोटासा गोल शिलाईच्या मध्ये थोडंसंच कट करून घ्यायचं. जास्त झाल्यावर लूज होतं. अर्धा इंचाची पट्टी घ्यायची पायपिंगसाठी, म्हणजे एकदम गोल पायपिंग होती. जास्त झाल्यावर फिनिशिंग येत नाही व्यवस्थित. गोल आकार येऊन द्यायचा गळ्याला. थोडीशी पट्टी फोल्ड करायची आणि 3-4 जाग्यावर थोडे थोडे कट मारून घ्यायचे, छोटे छोटे टिपापर्यंत. टिप कट होऊन द्यायची नाही. आणि आता जे स्टिचिंगचं खराब कापड आहे ते आत घ्यायचं आणि एकदम पायपिंग गोल करून मग शिलाई मारून घ्यायची. तयार पेपर पॅटर्न ज्यांना पाहिजे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर नक्की व्हॉट्सअप करा. ही झाली आपली कटोरी परफेक्ट तयार. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.